मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. राज ठाकरे जी ने कहा है कि अगर कोई गिले शिकवे हमें है तो भाइयों में, तो मैं कोई ईगो नहीं रखूंगा और दूर करूंगा महाराष्ट्र के हित के लिए. उसके ऊपर उद्धव ठाकरे जी ने कहा है हम भाई हैं, हमारे में कोई गिले शिकवे नहीं है, अगर है तो मैं मिटा दूंगा. लेकिन एक ही बात है, जिससे हम महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं, शिवसेना के दुश्मन मानते हैं, उसको अपने घर में आप जगह मत देना, उनके साथ खाने पीने को मत बैठना. ये अगर मंजूर है तो ज़रूर हम बात करेंगे. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा. ज्या राजसाहेबांनी उद्धव साहेब पक्षाचे कार्याध्यक्ष व्हावे हा ठराव अधिवेशनामध्ये मांडला होता, त्याच राजसाहेबांना त्यांनी दूर करायचा प्रयत्न केला. दुसरं महत्वाचं आहे, आता जी त्यांची युती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर, मग राजसाहेबांबरोबर एकत्र यावं का? मग जर यायचं असेल तर मग काँग्रेस सोडावं लागेल,